नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या प्रश्न विश्लेषणाची आपण सिरीज चालू केली होती। या सिरीज मध्ये भाग 1 आपण बघितला, आज आपला भाग 2 असणार आहे आणि आजच्या सिरीज मध्ये आपण मागचे झालेले गणित बुद्धिमत्ताचे सगळे प्रश्न विश्लेषण घेणार आहे। म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण भाग 1, भाग 2, भाग 3 मध्ये सगळ्या मागच्या पोलीस भरतीचे त्याच्या मागच्या पोलीस भरतीचे झालेले सगळे प्रश्न विश्लेषण घेणार आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येतील की कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारत असतात, कोणत्या लेवलचे कोणत्या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घटक कळत असतात, सिलेबस कळत असतो की या सिलेबसावरून या घटकावरून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात। आज आपण जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहे ती पुण्याची घेणार आहे। आता आपण जर बघितलं तर पुण्याला यावर्षी बऱ्यापैकी जागा आहे, म्हणजे मुंबई नंतर सगळ्यात जास्त जागा या पुण्याला आहे। त्यामुळे बऱ्याच मुलांनी अगोदर ठरवून ठेवलं असेल की आपल्याला पुण्याला फॉर्म टाकायचा आहे। मग पुण्याला फॉर्म टाकायची इच्छा तुमची असेल तर तुम्ही मागच्या झालेल्या 2-3 वर्षाच्या ज्या काही पुण्याच्या प्रश्नपत्रिका आहे त्या पाठच करून टाकल्या पाहिजे। कशा पद्धतीने तिथे प्रश्न येत असतात, जिल्ह्याविषयीचे प्रश्न कशा पद्धतीने येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचे स्कोरिंग विषय ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न कशा प्रकारे त्या ठिकाणी विचारले गेले होते, हा सगळा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी करावा लागणार आहे, जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील। आणि तुम्ही जर बघितलं तर मागच्या 2-3 भरतीमध्ये पुण्याला जे काही पेपर झाले त्याच्यामध्ये 25-25-25-25 चाच पॅटर्न त्या ठिकाणी जवळपास होता। म्हणजे 25 गणिताचे प्रश्न, 25 बुद्धिमत्ताचे प्रश्न, 25 जीकेचे आणि 25 मराठीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते। म्हणून तिथं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही 2 विषय असणार आहे ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि हे असे विषय ते तुमच्या हातातले विषय, म्हणजे तुम्हाला जवळपास ते आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी मिळवून देत असतात। म्हणून जे काही तुमच्या हातातले विषय त्या विषयामध्ये कमीत कमी तुम्ही जवळपास त्या ठिकाणी 50 पैकी 50, 49, 48 या 3 आकड्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क येऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला गणिताचे प्रश्न फिक्स असतात, गणिताचे टॉपिक फिक्स आहे आणि तुम्ही मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की या सिलेबसवरती प्रश्न विचारत असतात, या घटकावरती प्रश्न विचारले जात असतात। बऱ्यापैकी प्रश्न हे तसे रिपीट सुद्धा होत असतात। या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की कोणकोणत्या घटकावरती प्रश्न रिपीट होत असतात, कोणत्या पद्धतीचे प्रश्न रिपीट होत असतात, कोणत्या पॅटर्नवरती प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होत असतात, जेणेकरून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी येतील। ठीक आहे, आता आपण सुरू करणार आहे। याच्या अगोदर एक भाग आपण बघितलेला आहे, तो भाग सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो भाग त्या भागमध्ये आपण ज्या काही प्रश्नपत्रिका विश्लेषण घेतलेले ते सगळे प्रश्न तुम्हाला समजतील आणि आजच्या याच्यामध्ये आपण थोडेसे सोपे अवघड असे मिक्स असलेले जे काही प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण घेणार आहे। त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हीच सिरीज पुढे कंटिन्यू पाहिजे असेल किंवा आपण अजून एक दुसरी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण ज्या काही टिप्स आहे स्कोर वाढवण्याच्या, त्याचबरोबर अजून जे काही अवघड प्रश्न असतात किंवा बाकीचा जो काही सिलेबस असतो तो सगळा त्या सिरीज मध्ये आपण घेतोय। ती सिरीज आहे बघा तुमची तर 50 डेज चॅलेंज सिरीज, ती सुद्धा सिरीज सगळ्यांनी बघून घ्यायची, जेणेकरून त्या सिरीजचा सुद्धा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे। आणि ही जी काही आपली कंटिन्यू असलेली सिरीज आहे ही सिरीज तर तुम्ही पूर्ण पाहिजे आहे, कारण प्रश्न विश्लेषण करणं म्हणजे बऱ्याचशा प्रश्न विश्लेषणामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी कळत असतात आणि तुमचा जवळपास पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होत असतो। म्हणजे आपण पूर्ण सिलेबस वरती हे सगळे प्रश्न काढलेले असतात, ते प्रश्न आपण घेत असतो आणि जे तुम्हाला विचारण्यात आलेले असते तेच प्रश्न आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि जे अपेक्षित प्रश्न आहेत ते सुद्धा आपण हळूहळू सुरू करणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये तशाच टाईपचे जवळपास तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले गेले पाहिजे। त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला शॉर्ट्स मध्ये ट्रिक्स वगैरे पाहिजे असतील, आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे 25-25 म्हणजे जे की 50 प्रश्न विचारले जात असतात, तर 50 पैकी जवळजवळ तुमच्या 25 ते 28 प्रश्नांमध्ये ट्रिक लागू होत असतात। म्हणजे 28 प्रश्न अशा असतात जवळजवळ ते 5 सेकंदामध्ये सुटणारे असतात, 2-3 सेकंदामध्ये सुटणारे असतात, पेन न उचलता सुटणारे असतात। मग असे जर तुम्हाला प्रश्न बघायचे असेल किंवा त्याच्या ट्रिक्स बघायचे असेल तर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे बघा, स्पर्धा सारथी म्हणून, स्पर्धा सारथी असं नाव टाकायचंय, स्पर्धा सारथी हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे। याच्यावरती आपण वेगवेगळ्या ज्या काही रील्स आहे त्या रील्स घेत असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच्या ट्रिक सांगत असतो, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा, हेच आपलं। आणि जर तुम्हाला टेलिग्राम वरती जर क्यूज सोडवायचे असतील, टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आपलं, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे बघा गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स कॉर्नर, गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स कॉर्नर असं नाव टाकायचंय किंवा तुम्ही स्पर्धा सारथी नाव टाकलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव त्या चॅनलवरती करता येणार आहे। गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिक्स पाहिजे असतील तर आपलं जे काही इंस्टाग्राम चॅनल आहे स्पर्धा सारथी म्हणून, त्याला सुद्धा त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे। आणि बाकीचे जे काही विस्तारित स्वरूपाचं जे काही विश्लेषण आहे ते आपण आपल्या युट्यूब वरती घेतच असतो। ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे। पहिला प्रश्न बघा आता, पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62 तर पेन्सिल बरोबर किती असं तुम्हाला विचारलेले। सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, जर तुम्हाला अक्षर दिलेले असतात आणि अक्षरांसाठी अंक दिलेले असतात
त्यावेळेस तुमच्या गोष्ट एक लक्षात आली पाहिजे की ह्या अक्षराचा संबंध ह्याच अक्षराचे जे काही एबीसीडी मधले क्रमांक असतात, म्हणजे एबीसीडी मध्ये तो लेटर किती क्रमांकाला येत असतो त्याच्याशी त्याचा संबंध असतो. आता आपण जर बघितलं तर पीचा जो काही एबीसीडी मध्ये नंबर असतो तो 16 असतो, ईचा नंबर 5 असतो आणि एनचा नंबर 14 असतो. हे सगळे नंबर पाठच ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला इथं एबीसीडी लिहिणं, त्याच्यानंतर त्या एबीसीडीचे नंबर लिहिणं आणि मग ते सगळं लिहत बसून बेरीज करणं, काय जे त्याच्यामध्ये गुणाकार केलेला आहे, भागाकार केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीला खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे एबीसीडीचे शक्यतो सगळे लेटर पाठच करून ठेवायचे. आपली जी की 50 डेज चॅलेंज सिरीज आहे त्याच्यामध्ये मी पाठ करायची ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळे ती सिरीज सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित बघायची आहे. ओके, आता बघा बॉल पेन मध्ये सुद्धा तुम्ही सेम बघितलं तर बी ला 2, ए ला 1, एल ला 12, ह्या एल ला सुद्धा 12, पी म्हणजे 16, ई म्हणजे 5, एन म्हणजे 14. आता तुम्ही या सगळ्यांची जर बेरीज केली तर 16 आणि 14 किती होतात 30, 30 आणि 5 किती होतात 35. म्हणजे तुमच्या आता याच्यामधलं लॉजिक लक्षात आलं की पेन साठी जे काही आपल्या एबीसीडी मध्ये जे काही नंबर येत असतात त्या नंबरची बेरीज करून इथं लिहिलेली. आलं लक्षात? त्याच्यानंतर बी 2 आणि 1 3, 12 आणि 12 24, 24 आणि 3 27, 27 आणि 5 किती झालं 32. 32 मध्ये जर तुम्ही हे 14 टाकले किंवा 32, 32 मध्ये जर तो 30, ते 30 32 आणि हे 16 आणि 14 किती झाले 30, 30 आणि 32 किती झाले 62. म्हणजे या सगळ्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्याच प्रकारे तुम्हाला पेन्सिलचे जे काही क्रमांक आहे त्या क्रमांकाची बेरीज करून तुम्हाला ते उत्तर शोधायचे. आता तुम्ही जर बघितलं तर पीचा एबीसीडी मध्ये क्रमांक कोणता असतो 16, ईचा कोणता असतो रे 5, यांचा कोणता असतो 14, सीचा असतो 3, आयचा असतो बघा 9, एलचा असतो 12. हे पाठच ठेवायचे नंबर, म्हणजे तुमचं फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन होतं आणि अभ्यास चांगला झाला, तुमचा प्रॅक्टिस चांगली झाली तर तुम्हाला हे सगळं करायची गरज पडत नाही. इथलच्या इथं तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी उत्तर काढत असतात. आता बघा 16 आणि 14 किती होणार 30. अशा पद्धतीने बेरीज करायची, ती थोडीशी सोपी जात असती. आणि तुम्ही आता ह्या 5 आणि 3 ची बेरीज केली तर ती होणार आहे बघा 8, त्याच्यानंतर 12 9 होणार आहे 21. करा सगळ्यांची बेरीज किती येते तर बघा. पीचा नंबर किती आहे 16, ईचा नंबर किती आहे 5, यांचा नंबर किती आहे 14, सीचा नंबर 3, आयचा नंबर आहे बघा इथं लिहिलेला आहे तुम्हाला 9 आणि एलचा नंबर आहे 12. 12 9 किती होणार 21 होणार, 5 आणि 3 किती होणार 8 होणार, 16 आणि 14 कोण किती होणार 30, 8 आणि 1 9, 3 आणि 2 5. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 59 येणार आहे. किती येणार 59 येणार. कळाल तुम्हाला आता? म्हणजे सगळे जे काही लेटर आहे त्या सगळ्या लेटरचे आपण त्या ठिकाणी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. चला जायचं पुढे. एका पुरुषाच्या फोटोकडे निर्देश करून एक स्त्री म्हणाली, बघा इथं एक पुरुष आहे, ह्या पुरुषाच्या फोटोकडे आता नातेसंबंधाचा जर प्रश्न दिला तर व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम बनवता आली पाहिजे. ती आकृती जर तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी बनवता आली तर लगेच तुम्हाला त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी येत असतं. आता बघा एका पुरुषाच्या फोटोकडे निर्देश करत, हा तो पुरुष आहे, या पुरुषाच्या फोटोकडे निर्देश करत म्हणजे फोटोकडे बोर्ड दाखवत एक स्त्री म्हणाली. कोण म्हणाली? एक बाई म्हणाली. ती बाई काय म्हणाली? तो जो काही आहे म्हणे त्याची पत्नी, म्हणजे याची जी काही बायको आहे म्हणे, कोणाची? ह्या पुरुषाची जी काही बायको आहे ती माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजेच माझे वडील आहे, माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा मी स्वतः असणार आहे का नाही? मी एकटाच असणार का नाही? एकुलता एक जर म्हणलं तर एकच असतो. मग हिनं म्हणलं माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी याची बायको आहे. मग माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण असणार? समजा मीच असणार, म्हणजे ती स्त्रीच असणार आहे. आणि त्याच ती जी स्त्री आहे म्हणे ह्या माणसाची कोण आहे म्हणे, तर ह्या पुरुषाची कोण आहे म्हणे? पत्नी आहे म्हणे. मग आता बघा या दोघांचं रिलेशन काय झालं? पती पत्नीचं झालं, म्हणजेच नवरा बायकोचं झालं. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या स्त्रीचे फोटोतील पुरुषाची नाते कोणते आहे, म्हणजे ही स्त्री त्या पुरुषाची कोण लागते असं त्यांना विचारणे. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. कधी कधी तुम्हाला ऑप्शन मध्ये पत्नी पण असतं आणि पती पण असतं. तुम्हाला कळालं आता नातं कशाचं आहे? पत्नीचं पण आहे आणि पतीचं पण आहे. मग तिथे तुम्हाला कन्फ्युजन होत असतं. त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याच्यासोबत शी हा शब्द असतो ते खूप जास्त महत्वाचा असतं. शी हा शब्द असला तर तिथून नातं सुरू करायचं. म्हणजे पुरुषाशी एक नाही, इथं पुरुष, तिथे स्वतःला पकडायचं. इथं मी आहे तर ही माझी कोण लागन? पत्नी लागन. आणि ते तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तेच तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय येणार आहे? पत्नी येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता खालील श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता बघा तुम्हाला अक्षर मालिकाचा हा प्रश्न दिलेला आहे, अंक मालिकाचा. अंक मालिकेच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे. अशा प्रकारे सिरीज जर तुम्हाला आली तर लक्षात ठेवायचं यामध्ये फरकावाली सिरीज असती. कधी कधी ते तुम्हाला वर्गाची सिरीज दिलेली असते. कधी कधी वर्गामध्ये +1, कधी कधी घनामध्ये +1 प्लस मायनस अशा प्रकारची सिरीज तुम्हाला दिलेली असते. आता इथं तुमच्या लक्षात आलं तर 2 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे रे? 5चा फरक आहे. 10 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. आता 3 5 7 या दोन टाईपच्या संख्या येत असतात. एक येत असतात विषम संख्या आणि दुसऱ्या येत असतात बघा मूळ संख्या. कारण 3 5 7
पण जर तुम्ही विषम संख्यामध्ये गेलं तर पुढची संख्या 9 येते, आणि जर तुम्ही मूळ संख्यामध्ये गेलं तर पुढची संख्या 11 येते. म्हणजे इथं काय केलं, 2 मध्ये 3 टाकले 5 आले, 5 मध्ये 5 टाकले 10 आले, 10 मध्ये 7 टाकले 17 आले, 17 मध्ये जर तुम्ही 9 टाकले तर तुमचं उत्तर किती येणार आहे त्या ठिकाणी, या 17 मध्ये तुम्ही 9 टाकले तर तुमचं उत्तर येणार आहे बघा 28. किती येणार आहे, 28 येणार आहे. कळालं की 9 आणि 7 16, सॉरी 26 येणार आहे. किती येणार आहे, 26 येणार आहे, कारण आपले 17 आणि 9 किती होणार आहे त्या ठिकाणी 26 येणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना. पण जर तुम्ही ह्या नियमानं जर गेले, कोणत्या नियमानं, जर तुम्ही मूळ संख्यांच्या नियमानं गेले तर तुम्हाला 17 + 11 म्हणजेच तुमचं उत्तर किती येणार आहे 28. म्हणजे तुम्ही जर येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला त्यांनी दिलास, तुम्ही 28 केलेलं असलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार, तुम्ही 26 केलेलं असलं तरी तुमचं त्या ठिकाणी उत्तर बरोबर येणार. तुम्ही ऐकला असाल की कधी कधी प्रश्न रद्द होत असतात, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क देऊन टाकत असतात. ते अशा गोष्टीमुळे होत असतं की एखाद्या लॉजिकमुळे तुमचे 2-2 उत्तर येतोय, मग कोणीतरी ह्या लॉजिकनं सोडवलं असेल, कोणीतरी ह्या लॉजिकनं सोडवलं असेल, मग ह्या लॉजिकनं सोडवलं तरी बरोबर येणार, ह्या लॉजिकनं सोडवलं तरी त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. म्हणून दोन्ही पैकी दोन्ही उत्तर तुमचे बरोबर आहे. आता बघा, जर घड्याळात 3:40 झाली असतील तर आरशात जर ते घड्याळ पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला, म्हणजे आरशातील प्रतिमा विचारली की एखादं घड्याळ आहे बाबा, ते भिंतीवर लावलेलं आहे, कुठे लावलेलं आहे, आणि ते जर आपण आरशात दाखवलं किंवा त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल, अशा प्रकारचा प्रश्न आला तर जी काही वेळ इथं दिलेली असती ना, त्या वेळेला काय करायचं, 11:60 वजा करून टाकायचं. इथं जर वेळ 12च्या खालची असली, म्हणजे 12च्या खालची वेळ जर इथं दिलेली असली तर 11:60 वजा करायची. पण इथं त्यांनी दिलेलं असलं की 18:30 झालेले आहे, मग त्यावेळेस काय करायचं, हीच वेळ 23:60 वजा करायची, किंवा ह्या वेळेला अशा वेळेमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि 11:60 वजा करायची, किंवा हीच वेळ किती मधून वजा करायची, 23:60 वजा करायची, ज्यावेळेस 24 तासाचं घड्याळ असलं त्यावेळेस. मग बघा, 11:60 किती वजा होतील, 3:40 त्या ठिकाणी काय होतील, वजा होतील. 0 गेला, 6 मधून 4 गेले, 2 उरले, 11 मधून 3 गेले, किती उरले रे, 8 उरले. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 8:26, 26 नाही 20 मिनिटे. किती मिनिटे, 20 मिनिटे. 8:20 झालेले आहे. घड्याळातील कोणतीही वेळ तुम्हाला विचारली, आरशातील प्रतिमा विचारली घड्याळातील वेळची, तर 11:60 दिलेली वेळ काय करायची, वजा करून टाकायची. म्हणजे मिनिटामधून मिनिटं वजा करायचे, तासामधून त्या ठिकाणी तास वजा करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 5:34 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, अशा प्रकारचा प्रश्न आला. छोटंसं सूत्र आहे, तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला अँगल काढायचा सांगितला, जर तुम्हाला कोन काढायचा सांगितला, एखादी वेळ दिलेली असली की त्या वेळेमध्ये किती डिग्रीचा, किती अंशाचा कोन तयार होईल, त्यावेळेस एक छोटंसं सूत्र सांगतोय, तेवढं लक्षात ठेवायचं की 11/2 वजा काय करायचं, 30h, एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. आता इथं m म्हणजे काय असणार आहे, मिनिट असणार आहे, h म्हणजे काय असणार आहे, हवर असणार आहे, म्हणजे तास असणार आहे. ठीक आहे. मग बघा, इथं तुम्हाला दिसतंय की 34 मिनिटं दिलेलं आहे, मग मिनिटाच्या ठिकाणी 34 ठेवायचं. 5 वाजून दिलं म्हणजे 5 तास आहे, मग 5 तास म्हणलं तर याच्या ठिकाणी किती ठेवायचं, 5 ठेवायचं. बघा, 11/2 यांच्यामध्ये काही नाही म्हणल्यावर गुणिलेचं चिन्ह असतं. m म्हणजे मिनिट किती आहे, 34 आहे, वजा 30 गुणिला h म्हणजेच काय रे, तास किती दिलेले, 5, मग तास इथं लिहा, 5 लिहिले. त्याच्यानंतर बघा, आता 2 34 ला भाग जातो, देऊन टाकायचा. आता वर काय उरलं, 11 गुणिला 17 उरलं. 17चा गुणाकार जर 10 सोबत केला तर 170 होतो. आता मी गुणाकार कसा करतो बघा, 17चा गुणाकार 11 सोबत नाही करायचा, थोडंसं अवघड जातं, म्हणून काय करायचं, 17चा गुणाकार 10 सोबत करायचा. 17चा गुणाकार 10 सोबत केला तर 170 येतो लगेच, आणि त्या 17चा गुणाकार नंतर उरलेल्या 1 सोबत करायचं, 17 × 17, त्याच्यामध्ये मिळवून टाकायचे, 7 × 7 7 आणि 1 8, 1 × 1 आलं उत्तर 187. म्हणजे इथं किती येणार, इथं येणार 187. त्याच्यानंतर वजा 30 5 किती होत असतं, 150, 5 त्रिक 15, हा 0 जसाच्या तसा. आता 187 मधून 150 वजा करा, 187 मधून 150 वजा केलं तर तुमचं या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे, 37 अंश येणार आहे, 37 डिग्री येणार आहे. म्हणजेच 5:34 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल बनणार आहे, किती डिग्रीचा कोन बनणार आहे, तर 37 डिग्रीचा कोन बनणार आहे. कळालं तुम्हाला. आता पुढचा प्रश्न घ्यायचा. पुढचा प्रश्न बघा, आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, म्हणजे तुम्हाला समसंबंधाचा प्रश्न आहे. ह्या दोघांमध्ये जो काही संबंध दिलेला आहे, ह्या दोघांमध्ये जो काही संबंध दिलेला आहे, तोच संबंध तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये लावून समोरची संख्या शोधायची आहे. आता तुम्हाला सहज दिसतंय की 2 3 4, 3 2 4, 4 5 3, 5 4 3, म्हणजे इथं ज्या संख्या आहे त्याच संख्या इथं आहे, फक्त त्या संख्यांची काय केलेली आहे, जागा बदललेली आहे, बरोबर आहे की नाही. यांनी म्हणलं
आता काय झालं, एखाद्या बसमध्ये चालले असतील, आपण नाही मित्र मित्र जात असतो बसमध्ये, इकडे तिकडे फिरत असतो, मग कधी कधी आपल्याला जागा चेंज करावं लागत असती, जागा चेंज करावं वाटत असती, आपल्या मित्राला आपण म्हणतो 2-3 तास होईपर्यंत तू पुढच्या सीटवर बैस, तोपर्यंत मी मागं बसतो, पण 2-3 तास झाले तर मी पुढे बसणार, तू मागं बैस. अशाच प्रकारे यांचं सुद्धा आहे. म्हणजे यांनी काय केलं, सीट बदललं. 2 हा 1 नंबरला बसला होता, तो नंतर मागे येऊन बसला 2 नंबरच्या सीटावरती, मध्ये बसला. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं बघा, हे 5 मध्ये होते, हे नंतर इकडे आले, किंवा हे 4 इथं होता मध्ये गेला. त्याच प्रकारे 6 1 नंबरला आहे, तर तो किती नंबरला जाणार, 2 नंबरला जाणार. म्हणजे 6 आपल्याला कुठं पाहिजे, मध्ये पाहिजे, बरोबर आहे की नाही. 6 कुठं पाहिजे आपल्याला, त्या ठिकाणी मध्ये पाहिजे. बघा इथं 2 होते, हे 2 इथं गेले, 2 कुठे गेले इथं, इथं 4 होते, 4 कुठे गेले इथं, हे 6 इथं, तर 6 मध्ये जायला पाहिजे होते, पण तशा प्रकारचा ऑप्शन आपल्याला इथं त्यांनी दिलेला नाही. ठीक आहे, असू द्या, पुढे आपण चेक करूया. 2 गेले इथं, त्याच्यानंतर हे जे काही 3 आहे, 3 1 नंबरला आले. 5 कुठं आला, 5 आला बघा इथं 1 नंबरला. म्हणजे मधली संख्या कुठं आली, मधली संख्या बाहेर आली, बरोबर आहे की नाही. ही मधली संख्या कुठं आली, मधली संख्या बाहेर आली. मग हे जे काही 8 आहे ते 8 कुठे येणार, बाहेर येणार. म्हणजे कुठे येणार, इथे येणार, बाहेर 1 नंबरला येणार. मधली संख्या 1 नंबरला आली, आणि ही जी काही संख्या आहे त्यांनी तशीच ठेवली बघा. हे 2 4, म्हणजे 2 4 तसेच ठेवले, फक्त मधला 3 उचलून इकडे ठेवला. मग तशा प्रकारे आपलं उत्तर 8 6 9 यायला पाहिजे होतं, पण ऑप्शन मध्ये त्यांनी तशा प्रकारे दिलेलं नाही. तर 8 9 6 असं दिलेलं आहे, म्हणून आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 8 9 6 असणार आहे. शक्यतो ऑप्शन अशा प्रकारे असायला पाहिजे होता, पण तसा ऑप्शन दिला नाही, त्यामुळे उत्तर काय असणार, हे उत्तर असणार. कारण पहिला 2 हा 2 इथं आहे, तर हा 2 कुठे गेला, मध्ये गेला. तसंच हा 6 इथं आहे, तर मध्ये जायला पाहिजे होता ना. त्याच्यानंतर इथं 3 आहे, तर 3 मध्ये होता, तो 1 नंबरला आला. 8 मध्ये तो 1 नंबरला येणार, मग त्या लॉजिकनुसार आपण हे उत्तर ठरवलं. त्याच्यानंतर 4 शेवटीला इथं, इथं तसाच आहे. इथं 3 शेवटीला आहे, इथं तसाच आहे. इथं 9 शेवटीला आहे, तर इथं 9 शेवटीलाच पाहिजे होता. म्हणजे अशा प्रकारे आपलं 8 6 9 असं उत्तर पाहिजे होतं, पण तसं ऑप्शन मध्ये नाही. त्यांच्याकडून हे इकडच्या इकडे झालेलं असू शकतं. तरी आपलं उत्तर काय येणार या प्रश्नाचं, ऑप्शन नंबर 1 बरोबर येणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. जर अंडर रूट y बरोबर 5 असेल व अंडर रूट i बरोबर 3 असेल, तर अंडर रूट व्हॉट इज बरोबर 4. म्हणजे अंडर रूट काय बरोबर 4 असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं, लेटरसाठी जर तुम्हाला काय विचारलेले असले, लेटरचा संबंध तुम्हाला अंकासोबत दिलेला असला, तर ते जे काही लेटर असतात त्या लेटरच्या क्रमांकासोबत त्याचा संबंध असतो. मग इथं y दिला, तर तुम्हाला माहिती आहे आता y चा इंग्रजी मधला जो काही क्रमांक आहे तो किती आहे, 25. 25 साठी किती लिहिलं, 5 लिहिलं. आता तुमच्या लक्षात आलं, तर 25 ही वर्ग संख्या आहे, तर 25 या वर्ग संख्येचं वर्गमूळ किती येत असतं, 5. म्हणजे या संख्येचं जे काही वर्ग आहे, वर्गमूळ आहे ते इथं लिहिलं. म्हणजे या संख्येचा वर्ग ह्या अंडर रूट मध्ये दिलेला आहे, एवढं कळालं. त्याच्यानंतर i चा नंबर किती असतो, 9 असतो. मग 9 सुद्धा वर्ग संख्या आहे, कितीचा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे. म्हणजेच ते संख्या दिली, त्या संख्येचा वर्ग इथं दिला, आणि ती संख्या तिथं दिली. त्याच प्रकारे आपल्याला 4, इथं 5 होता, तर 5 चा वर्ग इथं दिला होता. इथं 3 होता, तर 3 चा वर्ग इथं दिला होता. आता इथं 4 आहे, तर 4 चा वर्ग इथं देणार 16, पण 16 वाला ऑप्शन नाहीये. तर त्यांनी काय केलं होतं, तर या संख्येचं एबीसीडी मधलं जे काही लेटर आहे या नंबरचं, ते याच्यामध्ये दिलं होतं. म्हणजे 25 नंबरचं लेटर इथं दिलं, 9 नंबरचं लेटर इथं दिलं. आता 16 नंबरला कोणतं लेटर येत असतं ते आपल्याला शोधायचं आहे. तर 16 नंबरला पी लेटर येत असतं. कोणतं लेटर येत असतं, पी. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पी येणार आहे. तर त्या अंडर रूट मध्ये, त्या स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे, पी त्या ठिकाणी येणार आहे. कळालं. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या संचामधील विसंगत संख्या शोधा. म्हणजे 4 संख्यापैकी तुम्हाला 3 संख्या कोणत्या तरी प्रकारे समसंबंधामध्ये म्हणजे सारख्या आहे, एक संख्या वेगळी तुम्हाला, आणि ती संख्या तुम्हाला ओळखायची आहे. आता जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असला, प्रश्न सोडवलेले असले, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की याच्यामध्ये तुम्हाला 4 संख्या दिसत आहे. या 4 संख्यामध्ये 1 2 3 संख्या मूळ संख्या आहे. कोणत्या संख्या आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजेच काय, ज्या संख्यांना कोणत्याच संख्येनं भाग जात नाही त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो, मूळ संख्या म्हणत असतो. आता 6 3 ला जर बघितलं तर 3 न पण भाग जातो, 9 न पण भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या असणार आहे का, ही मूळ संख्या नाही. म्हणून इथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 4, कारण ती त्या ठिकाणी कशी आहे, वेगळी संख्या आहे. आता 1 ते 100 मध्ये ज्या काही मूळ संख्या असतात यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत असतात. त्यामुळे 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहे त्या पाठच करून ठेवा. आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे, यावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचा आकडा की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या असतात. 1 ते 100 मध्ये जेवढ्या काही मूळ संख्या आहे त्या मूळ संख्या विचारतात, लक्षातच ठेवा. विसंगत प्रकारे अशा प्रकारे विचारतात, किंवा त्या संख्यांची बेरीज विचारतात. मग बेरीजचा काही आकडा आहे तो पाठच करून ठेवायचा, नंतर सगळ्या संख्या तुम्ही घेत बसशाल, त्या संख्याची बेरीज करत बसशाल, याला खूप जास्त वेळ जाणार आहे. ठीक आहे, मग आपल्या आता या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द USNDYA असा लिहिल्यास त्या सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहितील. अशा प्रकारे दिलं की संडे हा शब्द असा लिहिला तर मंडे हा शब्द कसा लिहिणार.
अशा प्रकारचा प्रश्न आला तर फक्त संबंध लक्षात ठेवा की इथं तुमचा डी मध्ये राहिलेला आहे, इथं पण डी मध्ये. फक्त काय आलं, पहिल्या दोन अक्षराची आदला बदल केली, म्हणजे यू इकडे आणून बसवला, यस पलीकडे नेऊन बसवला, इकडं वाय ह्या साईडला केला, ए त्या साईडला गेला आणि मध्ये डी जसाच्या तसा आहे. म्हणजे इथं काय होणार, हा जो काही मधला डी आहे तो जसाच तसा राहणार आहे. फक्त या तीन शब्दाची किंवा मधले जे काही दोन शब्द आहे ते दोन शब्द जसेच तसे राहणार. फक्त आदला बदल कशाची होणार, तर ह्या दोघांची आणि ह्या दोघांची आदला बदल होणार आहे. मग इथं डी आहे, इथं डी मध्यभागी जसाच तसा आहे बघा, एन डी जसाच तसा, एन डी जसाच तसा, बरोबर आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं जे काही उत्तर ते एकतर हे असू शकतं किंवा एकतर हे असू शकतं. किंवा जर त्यांनी इथं बघितलं तर डी च्या आदला बदल करायला सोबतीच नाहीये, मग डी ची आदला बदल त्यांनी एन सोबत केली करे नाही, बघा एन डी जसंच तसं आहे, इथं सुद्धा एन डी जसंच तसं आहे, म्हणून आपल्याला एन डी इथं जसंच तसं ठेवावं लागणार आहे. म्हणून इथं एन डी जसंच तसं ठेवायचं, एन डी जसंच तसं ठेवायचं, त्यांची आदला बदल होणार नाही. फक्त आदला बदल कशाची होईल, इथं ओ एम येणार पहिले आणि शेवटीला काय येणार, तर ए वाय दिलेलं आहे ना, तर वाय ए येणार. इथं हे जसंच तसं ठेवलेलं आहे, म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे. तर हे आपलं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये मधले दोन अक्षर जसेच तसे ठेवले आणि ह्या दोन अक्षराची आदला बदल केली, ह्या दोन अक्षराची आदला बदल केली. ठीक आहे, कळाला. आता पुढचा प्रश्न घ्यायचा बघा, खालील आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती, खालील आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या पर्यायातून निवडा. आता लक्षात ठेवायचं, इथे तुम्हाला तीन संख्या दिल्या, तर ह्या तीन संख्यामध्ये कधी कधी काय असतं, या दोन संख्याचा गुणाकार इकडे दिलेला असू शकतो किंवा या दोन संख्यामध्ये काहीतरी क्रिया झाली, त्या क्रियेमधून हे उत्तर आलेलं असतं जवळपास, असा त्याच्यामध्ये काय असतं, लॉजिक लपलेलं असतं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर 27 आणि 9 ची तुम्ही बेरीज केली, कितीची, 27 आणि 9 ची बेरीज केली तर किती होत असते रे, 36. आता लक्षात आलं लॉजिक, या 36च वर्गमूळ तुम्हाला इथं दिलं 6, म्हणजे 6चा वर्ग 36, 6च्या वर्गाची बेरीज इथं खाली दिली बघा. सेम त्या प्रकारे 5चा वर्ग किती होत असतो, 25, आणि ते 25 म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे खालच्या दोन जणांची बेरीज वरच्या ह्याच्यामध्ये वर्गमूळ म्हणून दिलेली आहे. 25 आणि 10 15 आणि 10 25, 25चं वर्गमूळ 5. मग त्याच प्रकारे काय होणार, ह्या दोघांची बेरीज होणार 80 आणि 1 किती होत असतं, 81, आणि 81 कितीचा वर्ग आहे, ती संख्या कुठे येणार, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार. मग 81 कितीचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे, म्हणून ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे, 9 ही संख्या असणार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक असतात, त्या लॉजिकचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्या लॉजिक वरती प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारत असतात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारत असतात, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बघा. आता एका कुटुंबात अमित अजयपेक्षा लहान आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं अशा प्रकारे. ठीक आहे, कोण कोणापेक्षा लहान आहे, कोण कोणापेक्षा मोठा आहे. लहान आणि मोठ्यासाठी हे चिन्ह आपण वापरत असतो, किंवा तुम्ही एका रेषेवरती सुद्धा ते डायरेक्ट असं मांडलं की बाबा हा सगळ्या इकडून सर्वात मोठे, इथून सर्वात लहान, अशा प्रकारे जरी मांडलं तरी चालणार. ठीक आहे, बघा एका कुटुंबात अमित अजयपेक्षा लहान आहे. बघा इथं मी लहान जे काही सर्वात मोठे ते इथे लिहितो, अमित अजयपेक्षा लहान आहे. हा जो काही अमित आहे का नाही, अमित ह्या अजयपेक्षा लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे, अजयपेक्षा, म्हणून मी अमित इकडे ठेवला, अजय इकडे ठेवला, इकडे मोठे लोक, इकडे छोटे लोक. ठीक आहे, तर तुम्ही असं पण लिहू शकतात, अमित लहान आहे कोणापेक्षा, अजयपेक्षा, लहान मोठ्याच्या चिन्हानं. पुढे बघूया आपण, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वासंता मोठी आहे म्हणून वासंतीला इथे ठेवायची. वासंती कोणापेक्षा मोठी आहे, या सुनंदापेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. ह्या माहितीवरून आपण एवढं मांडलं, हे इथं आता आपल्याला बदलाव करावा लागू शकतो पुढच्या एखाद्या सेंटेन्स वरून. ठीक आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, अमित सुनंदापेक्षा मोठा आहे. हा जो काही अमित आहे हा याच्यापेक्षा बी मोठा आहे, म्हणजे अमित कुठे येणार, अमित येणार बघा इकडं, कुठे येणार, अमित येणार इकडं. कारण अमित कोणापेक्षा मोठा आहे, तर अमित सुनंदापेक्षा मोठा आहे, फक्त सुनंदापेक्षा मोठा आहे. हा म्हणजे अमित कुठे येणार, इथे येणार, अमित येणार इथं, बरोबर आहे की नाही. अमित सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणून अमित कुठे येणार, इथे येणार. त्याच्यानंतर विचारलं वासंतीपेक्षा लहान आहे, हा शब्द महत्वाचा आहे. सुनंदापेक्षा मोठा आहे पण वासंतीपेक्षा लहान आहे, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये तो येणार. ही मोठी, तिच्यापेक्षा अमित लहान आणि अमित पेक्षा सुनंदा लहान. ठीक आहे, तर सर्वात मोठं कोण आहे, तर सर्वात मोठे असणारे बघा वासंती. सर्वात मोठी कोण असणारे, वासंती असणारे, कारण बाकीचे सगळे जण वासंतीपेक्षा कसे छोटे लहान आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार, वासंती येणार. बघा पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक माणूस घड्याळाच्या काटेच्या दिशेने 45 अंश कोनात व नंतर 270 अंश घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे. आता दिशाचा जो काही चार्ट आहे तो समजून घ्या. पूर्व इकडे असतं, पश्चिम इकडे असतं, उत्तर इकडे असतं, दक्षिण, आणि ज्या काही उपदिशा असतात त्याच्यामध्ये इकडे आग्नेय असतं, ईशान्य असतं, त्याच्यानंतर इकडं वायव्य असतं आणि इकडं नैऋत्य असतं.
आता लक्षात ठेवायचं, ही जी काही एक मुख्य दिशा असती ना, एक उपदिशा असती, त्या दोघांमध्ये 45 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतो? 45 अंशाचा. आणि जी काही एक मोठी दिशा आहे, म्हणजे एक मुख्य दिशा आणि दुसरी मुख्य दिशा, यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा? 90 अंशाचा कोन असतो. ते तुम्हाला इथं दिसतंयच लगे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं ते एकदा वाचून घेणं, लक्षात ठेवा. पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक माणूस घड्याळाच्या काटेच्या दिशेने 45 अंश. त्याचं तोंड कुठे आहे? पूर्वेकडे. म्हणजे इथं पूर्वेकडे तो तोंड करून उभा आहे. तर घड्याळाच्या काटेच्या दिशेने, घड्याळाच्या काटेच्या दिशेने म्हणजेच कसं, घड्याळ जशी फिरती तसं. घड्याळाच्या काटेच्या दिशेनं म्हणलं तर त्या माणसाच्या उजव्या दिशेनं. घड्याळाच्या विरुद्ध काटेच्या दिशेनं म्हणलं तर घड्याळाच्या, तो जो कोणी माणूस आहे त्या माणसाच्या उलट्या दिशेनं, म्हणजे घड्याळाचे उलटे काटे फिरवत जायचं तशा प्रकारे, ठीक आहे. घड्याळाच्या दिशेने 45 कोनात व नंतर 207 अंशात घड्याळाच्या उलट्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला. म्हणजे बघा, इथं तो होता, इथून तो कुठं आला? इथं आला. कारण तो घड्याळ जशी फिरती तशा दिशेनं तो वळाला. मग सध्या तो कुठं आला? इथं आला 45 अंश वळाल्यानंतर. त्याच्यानंतर 270 अंश घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळाला. नंतर 270 अंश घड्याळाच्या उलट्या म्हणलं तर असं उलट जायचं, बरोबर आहे. किती अंश? 270. बघा, हे 45 आणि 45 90. 90 आणि 90 180. 180 आणि 45 किती झालं? 225. 225 आणि 45 किती झालं? त्या ठिकाणी झालं बघा 270. 225 आणि 45 किती झालं? 270 झालं, ठीक आहे. मग आता तो सध्या कुठं आला? आता तो सध्या आला बघा नैऋत्येकडं. कुठं आला तो सध्या? नैऋत्य या दिशेला आला. तर त्यांनी काय विचारलेले? दिशेने वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? मग त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? तर नैऋत्य दिशेला आहे. किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलं. किंवा तुम्ही डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतात. सध्या त्याचं तोंड कुठे आहे? सध्या त्याचं तोंड पूर्वेला आहे. सध्या त्याचं तोंड कुठे आहे? पूर्वेला आहे. मग लक्षात ठेवा, त्यांनी काय विचारलं? घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेनं म्हणलं तर प्लस 45 लिहायचं डायरेक्ट. प्लस किती लिहायचं? 45. आणि घड्याळाच्या उलट्या दिशेनं म्हणलं, उलट्या म्हणलं म्हणून उलट्यासाठी मायनस चिन्ह वापरायचं. याला सॉल्व्ह करायचं. बघा उत्तर किती येतं? उत्तर येईल तुमचं 225. किती येणार? वजा 225. मग याला एवढं 225च्या एरियामध्ये फिरवायचं. पण कुठून फिरवायचं आता? या पूर्व दिशेपासून. कारण त्याचं तोंड अगोदर कुठं होतं? पूर्वेला. मग इथून जर तुम्ही 225 घेऊन गेले तर तरी कुठे येणार आहे? नैऋत्येकडे येणार आहे. कुठे येणार? नैऋत्येकडे. मग तरी तुमचं या प्रश्नाचं उत्तर काय असणार? नैऋत्य ही दिशा असणार. कोणती दिशा असणार? नैऋत्य दिशा, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, विसंगत अक्षर गट ओळखायचा आहे तुम्हाला. आता जे काही अक्षर गट दिलेले याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं लॉजिक दिलेलं असतं. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये काहीतरी लॉजिक आहे, या तिन्हीमध्ये लॉजिक आहे, या तिन्हीमध्ये लॉजिक आहे, या तिन्हीमध्ये लॉजिक आहे. तीन याच्यामध्ये सारखं लॉजिकनं किंवा सारख्या अंतरानं सारख्या फरकानं लेटर दिलेले असतात. या काय याच्यामध्ये थोडासा वेगळा फरक असतो किंवा कमी जास्त झालेला असतो, तोच आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा इथं दिलं VFT. व्हीचा जो काही तुम्ही इंग्रजीमध्ये जर क्रमांक बघितला तर तो किती असतो? 22 असतो, बरोबर आहे. एफचा जर तुम्ही क्रमांक बघितला तर तो किती असतो? 6 असतो एफचा, बरोबर. आणि टीचा किती असतो? 20 असतो. आता बघा 22, 6, 20 असं काहीतरी त्यांच्यामध्ये काय दिलेलं आहे. अशा लॉजिक नुसार किंवा ह्या क्रमांकाचे अक्षर इथे घेतले. त्यानंतर बघा ZBX. झेडचा क्रमांक किती असतो? 26. बीचा किती असतो रे? सांगा मला. 2. आणि एक्सचा किती असतो? 24 असतो. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? बघा इथं 22 आहे, इथं 20 आहे. ह्या दोन्हींमध्ये कितीचा फरक आहे? 2चा. ह्या दोन्हींमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. त्याच्यानंतर एक्स किती नंबरला असतो? 24 ला. डी किती नंबरला असतो? 4 नंबरला. व्ही किती नंबरला असतो? 22 नंबरला. एकदा हे सगळे नंबर लिहून घ्यायचे म्हणजे आपल्या लॉजिक लगेच लक्षात येत असतं, ठीक आहे. आता 24 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 24 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. आर किती नंबरला असतो? 18 नंबरला. आय किती नंबरला असतो? 9 नंबरला. क्यू किती नंबरला असतो? 17 नंबरला. आता एकाच गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं, बाकीच तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही की ह्या दोन याच्यामध्ये 2चा फरक, या दोन याच्यामध्ये 2चा फरक, या दोन याच्यामध्ये 2चा फरक आणि ह्या दोन याच्यामध्ये फक्त 1चा फरक. म्हणून हा कसा असणार आहे? यांच्यामध्ये सगळ्यात वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे एबीसीडी लिहित बसायची गरज नाही की मी एबीसीडी लिहितो नंतर त्याच्यामध्ये खिडचिडी करतो, असं करत फिरतो, पुन्हा हे 2 सोडले, पुन्हा हे 2 सोडले, असे करायची गरज नाही. म्हणून सांगितलं सगळ्या अक्षराचे नंबर पाठ करा. ते नंबर पाठ करून लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे. मग याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक असायला पाहिजे होता, पण 2चा फरक दिला का? नाही. एका सोप्याशा लॉजिकनं तुम्ही जे काही वेगळं आहे किंवा जो काही वेगळा अक्षर समोर येतो या ठिकाणी काढलेला आहे. कळाला? आता बसलं लक्षात तुमच्या, ठीक आहे. जायचं पुढं. पुढचा प्रश्न बघा आता. खालील प्रश्नामध्ये प्रथम संख्यांचा गट दिलेला आहे, त्या गटाचे काही वैशिष्ट्य आहेत ते ओळखून त्या गटात बसू शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे याच गटामध्ये अजून कोणता एक त्यांचा सोबती आपण काय करू शकतो? तिथं ऍड करू शकतो असं आपल्याला ओळखायला सांगितलं. बघा 28 जर तुम्ही बघितले तर 27 + 1 28 होतं. 27 हा 2चा घन आहे का 3चा आहे? 3चा घन आहे. 3च्या घनामध्ये जर 1 टाकलो तर 28 आला असं आपण म्हणू शकतो. इथं 9 जर बघितलं तर 3चा वर्ग पण होतो.
पण इथं बाकीचे वर्ग दिलेले पाहिजे होते, म्हणून वर्गाचं लॉजिक याच्यामध्ये लागलं का? नाही. तर इथं बघितलं तर 2चा घन प्लस 1 होतं बघा 9, म्हणजे 2चा घन 8 होतो, 8 मध्ये जर 1 टाकलं तर 9 होतो. अशा पद्धतीने दिलं. इथं 65 आहे, 64 4चा घन, 4च्या घनामध्ये 1 मिळवला तर 65 होतं. 2 आहे तर 1चा घन प्लस 1, म्हणजे 1चा घन 1 होतो, त्याच्यामध्ये 1 टाकला तर 2 येतो. म्हणजे लॉजिक कळालं का? एक घन संख्या आहे, त्या घन संख्येमध्ये 1 मिळवलेला आहे आणि बाकीच्या संख्या दिलेल्या आहे. जर इथं तुम्ही बघितलं वर्ग संख्यामध्ये 1 मिळवलेला असता, म्हणजे इथं 9 वर्ग संख्या डायरेक्ट तिच्यामध्ये 10 करायला पाहिजे होतं. 64 वर्ग संख्या आहे, 65 दिलं ठीक आहे बाबा. इथं 1 वर्ग संख्या अजून 1 मिळवला ठीक आहे, पण इथं 9 डायरेक्ट वर्ग संख्या दिली, म्हणून हे मिसमॅच होतंय. पण आपण घनाचं जर लॉजिक बघितलं तर घनाच्या लॉजिकमध्ये 1 ऍड केला म्हणजे सगळ्या एकाच लॉजिकनं दिल्या. तर इथं तुम्ही एक ऑप्शन बघा, तो ऑप्शन अशाच पद्धतीचा शोधायचा आहे. इथं 50 दिला, इथं वर्गामध्ये 1 मिळवलं, म्हणजे 7चा वर्ग 49, 49 मध्ये 1 मिळवलं. इथं 9चा वर्ग 81, 81 मध्ये 1 मिळवला. 215चा इथं काही संबंध नाही. पण 125 जर आपण बघितला तर 125 मध्ये 126 जर आपण बघितला तर 125 मध्ये किती मिळवला? 1 मिळवला. आणि 125 कितीचा घन आहे? तर 5चा घन आहे बघा. म्हणजे हे लॉजिक लागलं की नाही, 5चा घन आणि त्याच्यामध्ये 1 मिळवणं. म्हणजेच 5चा घन 125, 125 मध्ये किती मिळवला? 1 मिळवला. 125 मध्ये 1 मिळवला तर किती आलं तुमचं उत्तर? 126 आलं. कळालं आता तुम्हाला? बसलं लक्षात? अशाच लॉजिकचे वेगवेगळे प्रश्न असतात. हेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचे आहे. ठीक आहे. आता बाकीचे जे काही राहिलेले प्रश्न आहे ते वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारत असतात की कशा पद्धतीने इथं दिलेले आणि त्या पद्धतीनुसार लॉजिक लावून तुम्हाला इथं सोडवायचं असतं. आता जे काही राहिलेले प्रश्न आहे ते सगळे आपण काय करू? उद्याच्या भागमध्ये घेऊ. म्हणजे भाग 3 मध्ये आपण काय करणार आहे? तर अजून प्रश्न घेणार आहे. हळूहळू आपण आपल्या ह्या सिरीजचा जो काही टायमिंग आहे तो टायमिंग सुद्धा वाढवणार आहे. जशी तुम्हाला त्याची नीड असली, गरज असली किंवा जशी जशी परीक्षा आपली जवळ येतील त्या दृष्टीने आपण ही जी काही सिरीज आहे ती सिरीज अजून जास्त प्रकारे किंवा जास्त वेळेची त्या ठिकाणी ठेवणार आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तुमचा जर सपोर्ट असला तर आपल्यालाही वाटतं की सगळेजण सपोर्ट करताय, सगळ्या जणांना गरज आहे, कोणाला काय काय नीड आहे, कसे कसे प्रश्न जमत नाही किंवा कोणत्या पद्धतीचा सिलेबस तुम्हाला पाहिजे असला तर फक्त मेसेजमध्ये कमेंटमध्ये टाकून ठेवायचं की सर आम्हाला अशा पद्धतीचे गणित समजत नाही, हा टॉपिक समजत नाही, तर त्या टॉपिकवरती आपण नक्की त्या ठिकाणी लेक्चर ठेवू. बऱ्याच मुलांचे अवघड प्रश्नामध्ये मार्क जात असतात आणि ते मार्क जायला नको म्हणून तुम्ही ते प्रश्न मला पाठवून ठेवा किंवा ते टॉपिक त्या ठिकाणी पाठवून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहे तर ते प्रश्न आपण किंवा अवघड वाटणारे जे प्रश्न आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे, म्हणजे नेक्स्ट भागामध्ये घेणार आहे. म्हणून सगळ्यांनी नेक्स्ट भाग सुद्धा व्यवस्थित बघायचा आहे. ठीक आहे. आणि आपलं युट्यूब चॅनल हेच, याला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे स्पर्धा सारथी म्हणून, त्यावर आपण रोज रील टाकत असतो. सगळ्यांनी त्या रील सुद्धा बघा, म्हणजे तुमच्या 1-1, 2-2 मार्काची तयारी ट्रिकनुसार त्या ठिकाणी होणार आहे. आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करायचा असला तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा, गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स कॉर्नर म्हणून, तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. थांबूया आता आपण, बाकीचं सगळं आपण काय करू भाग 3 मध्ये त्या ठिकाणी घेऊ. ओके. जय हिंद, धन्यवाद सगळ्यांना.